नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर घरात एखादे मंगल कार्य असो किंवा सणवार असो किंवा देवाचा नैवेद्य असो, त्यासाठी ही पुरणपोळी तर आलीच। तर बऱ्याच जणींना ही पुरणपोळी करणे अवघड वाटते। तर आज मी तुम्हाला ही पुरणपोळी अचूक प्रमाणासह साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पुरणपोळी करण्यासाठी इथे मी 3 पावशर हरभरा डाळ घेतलेली आहे, म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे। वाटीचे प्रमाण म्हणाल तर 3 वाटी इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता ही डाळ आपल्याला तासभर अशीच भिजत ठेवायची आहे। नाही भिजवली तरी चालते, असं केल्याने डाळ आहे ना पटकन शिजते। तर पहा, तासभराने ना आपली डाळ छान अशी भिजलेली आहे। आता ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात। जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल ना, तर डाळ शिजत घालताना थोडेसे पाणी जास्तच घालून कुकरच्या आपल्याला मध्यम आचेवर ना 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलेले आहे कटाच्या आमटीसाठी। आता ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, म्हणजे आपल्या पुरणाला आहे ना छान कलर येतो। आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पुरणपोळी करण्यासाठी लागणारे ना पीठ मळून घेऊयात। 3 वाटी गव्हाचे पीठ आहेत ना बारीक मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेले आहे, आणि पोळीसाठी पीठ चाळून किंवा वस्त्रगाळ करूनच घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ आपले छान लोण्यागत मळले जाते। आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि पाण्यामध्ये हळद घालायची आहे। डायरेक्ट पिठात हळद न घालता पाण्यात घालायची आहे, म्हणजे काय होतं, मळलेल्या पिठाला आहे ना डार्क पिवळा रंग येत नाही, हलकासा पिवळसर कलर येतो आणि आपली पुरणपोळी दिसायलाही खूप सुंदर दिसते। तर पहा, पाण्यामध्ये आहे ना हळद तळाशी जाऊन बसते, त्यामुळे ना पीठ आपलं असं डार्क पिवळ्या कलरचं होत नाही। तर इथे आपल्याला सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळण्यासाठी मला इथं 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। आता ह्यामध्ये 3 ते 4 छोटे चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे, आणि ह्या तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं आपल्याला पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं आहे। पुरणपोळीसाठी ना नेहमी चांगल्या प्रतीचा आपल्याला गहू निवडायचा आहे। तर इथे मी लोकवन जातीचा गहू घेतलेला आहे। आता बघा, पीठ छान व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता ह्या पिठावर पुन्हा आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालून हे पीठ 1 तासाभरासाठी हे पीठ असेच भिजत ठेवायचे आहे, त्यामुळे आपली पोळी ना मऊ लुसलुशीत होते। पीठ भिजत आहे तोपर्यंत आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे। आपण आता पुरण तयार करून घेऊयात। तर पहा, डाळ आपली ना एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे। आता ही पुरणाच्या चाळणीत आपण काढून घेऊयात, म्हणजे जास्तीचे पाणी निथळले जाईल। हे पाणी आपण ना आता कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे। तर हे डाळीतले सगळे पाणी आता निघालेले आहे। आता ही डाळ आपल्याला ना बारीक करून घ्यायची आहे। तर ही डाळ आहे ना मी पावभाजी मॅशर असतो ना त्यांनी ही बारीक करून घेत आहे। तुम्ही ग्लासाने किंवा वाटीने सुद्धा अशा प्रकारे डाळ बारीक करू शकता किंवा वाटू शकता। तर आता डाळ गरम असतानाच वाटल्यामुळे काय होतं, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही आपली डाळ वाटून होते। तर आता आपलं डाळ वाटून झालेली आहे। आता ह्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। आता गुळाचे प्रमाण किती घ्यायचे, तर जेवढी डाळ आहे ना तेवढाच गूळ घ्यायचा आहे। जर कमी गोड आवडत असेल ना तर अगदी थोडेसे गुळाचे प्रमाण कमी केले तरी चालते। तर पुरण परतण्यासाठी आपल्याला ना जाड बुडाची कढई पातेले वापरायचे आहे, म्हणजे पुरण ना तळाशी करपणार नाही। तर गूळ डाळीमध्ये मिक्स झाल्यावर हे मिश्रण काहीसे असे पातळ होते। तर हे मिश्रण आपल्याला दाटसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। तर मध्यम आचेवर हे मिश्रण दाटसर होण्यासाठी ना आपल्याला साधारण 12 ते 15 मिनिटं लागतात, आणि पुरण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते तळाशी लागणार नाही किंवा करपणार नाही। आता मिश्रण झाले की नाही कसे ओळखायचे, तर असं उलटानं पुरणामध्ये रोवायचे। तर ते तसेच उभे राहिले ना तर समजायचं पुरण आपले तयार झालेले आहे। आता ह्यामध्ये आपल्याला
सुंठ पावडर चमचाभर आणि एक जायफळ किसून घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पुरण थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. पुरण थंड झाल्यावरच आपल्याला पुरणपोळी करायची आहे. पुरण गरम असताना पोळी केली ना तर मग ती फुटण्याची शक्यता असते. तर पुरण थंड होईपर्यंत आपण पीठ आहे ना पुन्हा व्यवस्थित एक 4 ते 5 मिनिटे छान असं मळून घेऊया. जेवढे तुम्ही पीठ छान मऊसूत मळाल ना तेवढी आपली पोळी छान होते, टम्म अशी फुगते आणि शेवटपर्यंत अगदी 2 ते 3 दिवस जरी पोळ्या राहिल्या ना तरी मऊसूत आपल्या पोळ्या राहतात. तर पहा इथं आपले पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण पोळी करून घेऊयात. तर पहा इथे मी आहे ना असा एवढा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि पिठाच्या दुप्पट इथे मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे. आता आपण ह्या पिठाची आहे ना अशी गोलसर वाटी बनवून घेऊया. आता वाटी तयार झाली ना की त्यावर आपल्याला पुरण घालायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आहे ना अलगद हाताने ना आपल्याला ह्याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत. तर पहा हे जास्तीचे जे पीठ आलेले आहे ना ते आपल्याला काढायचे आहे. म्हणजे किती थोड्या पिठाचा वापर आपण पोळी करण्यासाठी करत आहे बघा. आता हे चिमटीने असं बंद करून दोन्ही हाताने हलकसं दाबून घ्यायचं म्हणजे पुरण आहे ना कडेपर्यंत पसरल्या जातं. आणि पुरणपोळी करताना शक्य होईल तेवढे आपल्याला कमी पिठाचा वापर करायचा आहे. त्यामुळे काय होतं पोळी आहे ना आपली मऊसूत होते. जर जास्त पिठाचा वापर केला पोळी लाटताना तर पोळी आपली वातट होते. तर एकदम अलगद हाताने आपल्याला आता पोळी करून घ्यायची आहे, कडेकडेने लाटून घ्यायची आहे. अगदी 10 ते 12 सेकंदामध्ये आपली पोळी लाटून होते. तर पहा आपली पोळी आहे ना लाटून झालेली आहे. तर पोळीमधील आतील पुरणसुद्धा दिसत आहे. इतक्या कमी कणकेचा आपण वापर केला आहे पोळी करण्यासाठी. आता ही पोळी आपण भाजून घेऊयात. तर ही पहिलीच पोळी असल्या कारणाने ना आपण सुरुवातीला तव्याला तेल लावून घ्यायचे आहे, नाहीतर मग ती तव्याला चिकटते. तर पोळीला खालील बाजूने हलकेसे बुडबुडे आले की पोळी दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आहे. तर पोळी पलटी केल्यानंतर हळूहळू अशी फुगू लागली आहे. तर आता पोळीला तूप किंवा तेल आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचे आहे. तर इथे मी तूप लावत आहे. तर छान अशी आपली इथं खरपूस पोळी तयार झालेली आहे. टम्म अशी फुगलेली आहे, कडेपर्यंत फुगलेली आहे आणि आपले पुरणसुद्धा पोळीच्या कडेपर्यंत पसरले गेलेले आहे. आणि पुरणपोळी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. खूप हायसुद्धा ठेवायची नाही किंवा खूप कमीसुद्धा ठेवायची नाही. मीडियम फ्लेमवर आपल्याला ही पुरणपोळी भाजायची आहे. तर आपली खरपूस अशी इथे पुरणपोळी भाजून झालेली आहे. सेम पद्धतीने आपल्याला राहिलेल्या पोळ्या करायच्या आहेत. तर इथे आपण जे प्रमाण घेतलेले आहे ना ते 7 ते 8 माणसांना पुरेल इतके आहे. आणि पोळी करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचा गहू वापरायचा आहे आणि चांगल्या प्रतीची डाळ वापरायची आहे. तर फक्त ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर कोणीही पुरणपोळी बनवू शकतं. तर कशी वाटली ही माझी पुरणपोळी करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.